बघा अरे कोण आहे रे तो? तो नाही ती शिवा. अरे अरे जे जे त्यांच्या मैत्रीमध्ये झालं होतं ना ते सगळं डंबोने केलं आणि खूप मनापासून केलं. हाय, या मुलांची पण कमाल आहे ना. शिवा आणि आशूला किती जीव लावतात. अरे हा मांजा आहे ना काय वेड्यासारखा दिसतोय हा. आशू ना त्याला बघून वेडा झाला असेल. तुम्हाला नेहमी अशी गोड गोड शिवा दिसलीये ना, आज पहिल्यांदा शिवाला बघून भीती वाटते. हो, पण ते पाहूनच तर आशू आणि शिवा दोघे एकमेकाला ओळखायला लागलेत. वा, खरं म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यात पण असंच असतं बरं का. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातनं माणसं आपल्या जोडीदाराला ओळखायला लागतात. काय झालं? अगं काय झालं संपदा? प्ले कर ना व्हिडिओ, आम्हाला पण बघायचा आहे. कर बघ. हॅपी फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी शिवा. संपदा अगं काय सारखं सारखं पॉज करतेस? बघू दे ना, आईला पण बघू दे. कीर्ती, कुठे काय माझं काहीच चाललं नाहीये भाऊ. मी फक्त आईला दाखवते की आशूचं काय चाललंय. नाही, आई खूप काळजी करते ना त्याची. कोणाशी बोलत नाहीये, नीट नीट जेवत नाहीये. पण आशूला त्याचं काहीच वाटत नाहीये. आशू वस्तीत मस्त मज्जा करतोय. तिकडच्या लोकांसारखंच बोलायला लागलाय, वागायला लागलाय. बघतेस नाही? सांग ना तूच, काय इतकी काळजी करतेस? कीर्ती, हे करायची काही गरज नव्हती. आपण दोन माणसांमधली दरी कमी करतोय की वाढवतोय याचा तरी विचार कर.